त्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, पण ते बुब्बळ फेल गेलं. त्यामुळे त्या डोळ्याची पूर्ण दृष्टी नाहीशी झाली. मोतीबिंदू होता. मोतीबिंदू असल्या कारणाने त्या डोळ्याची नजर पण कमी झाली होती. नमस्कार, मी अश्विनी भगवान करपे. माझ्या वडिलांचं काल येथे ऑपरेशन झालं. त्याआधी दुसऱ्या दवाखान्यामध्ये माझ्या वडिलांचं 4 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये बुबळाचं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या उजव्या डोळ्याला इन्फेक्शन झाल्यामुळे त्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, पण ते बुब्बळ फेल गेलं. त्यामुळे त्या डोळ्याची पूर्ण दृष्टी नाहीशी झाली. त्यानंतर त्यांच्या डाव्या डोळ्यामध्येही मोतीबिंदू होता. मोतीबिंदू असल्या कारणाने त्या डोळ्याची नजर पण कमी झाली होती. काल आम्ही देशपांडे हॉस्पिटलमध्ये लेझर पद्धतीने 5 ते 10 मिनिटाचं ऑपरेशन केलं मोतीबिंदूचं. डॉक्टरांनी खूप छान ऑपरेशन केलं. त्यामुळे आता डाव्या डोळ्यातून नजर चांगली आलेली आहे. आज आम्ही फॉलोअपसाठी आलेलो आहोत. माझं नाव त्र्यंबक अंबाड, वारजे इथे राहतो. आज माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन देशपांडे हॉस्पिटलमध्ये झालं. पहिलं माझं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उजव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. ते फेल गेलं. नंतर काही वर्षांनी डाव्या डोळ्यात मोतीबिंदू झाला. मला काही दिसत नव्हतं. नंतर मी देशपांडे हॉस्पिटलमध्ये आलो. तिथं माझं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं. 10 मिनिटात ऑपरेशन झालं. मला ऑपरेशनच्या वेळेत ऑपरेशन करताना काही त्रास झाला नाही. धन्यवाद देशपांडे.